उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राजद्रोह दाखल केला। हनुमान चालीसा पठण प्रकरणात जेलमध्ये टाकलं। न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे उपस्थित राहिलो। आम्ही सुद्धा हायकोर्टात गेलोय। आम्हाला लवकरच न्याय मिळेल। रवी राणा यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। पुढची सुनावणी 24 ऑगस्टला होणार असल्याची माहिती। उद्धव ठाकरेंची सरकार जी होती, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेजी, तेव्हा त्यांनी राजद्रोह दाखल केला होता। हनुमान चालीसा वास्तव म्हटल्यानंतर 14 दिवस जेलमध्ये टाकलं होतं। त्याच प्रकरणामध्ये आज तारीख होती, कोर्टाचा आदेश होता, त्याप्रमाणे मी हजर राहिलो आणि हायकोर्टात सुद्धा आम्ही गेलेलो आहे। त्याचे लवकर ते क्रॅश करून आम्हाला न्याय मिळेल हायकोर्टाच्या माध्यमातून, अशा प्रकारची प्रेयर सुद्धा आम्ही केलेली आहे आणि कोर्टाचा जेव्हा आदेश होते तेव्हा मी हजर राहतो। पुढची तारीख काय दिली? पुढची 24 तारीख दिली आहे। 24 तारखेमध्ये इथे पण हजर राहायचं आहे आणि हायकोर्टात सुद्धा आमचं प्रेयर दाखल केलेली आहे। मग हायकोर्टात न्याय मिळाला तर इथे याची गरज पडणार नाही। बातमी जळगावमधून। जळगावात लेवा समाजाचं आंदोलन आहे। विजय चौधरींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते। व्हायरल कॉल रेकॉर्डिंग म्हणून संताप व्यक्त करण्यात आलाय। रक्षा